बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा. उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, जस्टिस B.R. गवई यांचं एक वाक्य माझ्याकडे आहे. काल परवा अचानक वाचनामध्ये हे वाक्य आलं आणि थोडं हसू आलं. ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं, अमरावतीत ज्यावेळेस तुम्ही फिरता, तुम्ही सिक्युरिटी, तुमची जी Z+ सिक्युरिटी असते, जी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना देऊ केलेली असते, ती तुम्ही घेऊन फिरत नाहीत, नेमकं कारण काय? त्यावेळेस B.R. गवईंचं हे उत्तर होतं, जर मला माझ्याच गावात कोणी मारत असेल, जर मला माझ्याच गावात कोणी मारत असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. त्यांनी इंग्रजीत सांगितलं होतं, मी मराठीत त्याचं भाषांतर करून सांगितलं. जर मला माझ्याच गावात कोणी मारत असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. एवढा तुम्हाला आत्मविश्वास आहे, तुमच्या गावात तुम्हाला कोणी मारणार नाही. पण मग त्या बूट फेकणाऱ्या माणसाचं नेमकं काय झालं? म्हणजे चक्क सुप्रीम कोर्टाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर ज्यावेळेस बूट फेकला जातो, तो बूट तुम्ही व्यक्ती म्हणून तुमच्यावर घेऊ नका, तो या देशाच्या न्याय व्यवस्थेवर फेकला गेलेला बूट आहे. हे लक्षात घ्या, कारण तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही आहात. जोपर्यंत तुम्ही त्या पदावर बसलेले आहात, तुम्ही या देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेची सर्वोच्च व्यक्ती आहात आणि तुमच्यावर फेकलेला बूट म्हणजे या देशाच्या संविधानावर, या देशाच्या न्याय व्यवस्थेवर फेकलेला तो बूट आहे. नाही वाटत तुम्हाला ही गोष्ट? आता विचार करा, कधी येते ही माणसामध्ये ही अशी हिंमत कुठून येते? ज्यावेळेस त्या संविधानाची, ज्यावेळेस त्या न्याय व्यवस्थेची किंमत ही शून्य होऊन जाते. कारण बाबासाहेबांनी, परमपूज्य बाबासाहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं, संविधानात कुठलीही कमी मी ठेवलेली नाही, पण हे संविधान वापरतायत कुठले हात, याच्यावर या संविधानाचं यश अपयश हे टिकून आहे. हे वापरणारे हात कसे आहेत याच्यावर हे संविधान किती यशस्वी होईल हे सर्वस्वी अवलंबून आहे. आणि अगदी तेच घडताना दिसतंय. आज या अशा व्यक्तींना न्याय व्यवस्थेची किंमत शून्य वाटते, न्याय व्यवस्थेविषयी दरारा वाटत नाही, न्याय व्यवस्थेची ती भीती वाटत नाही की आपल्याला काही होईल म्हणून. बिनधास्त सांगतात, आम्हाला कसलाही पश्चाताप नाही, कारण त्यांना माहिती आहे काहीच होऊ शकत नाही आमचं. त्या माणसावर साधी FIR सुद्धा झाली नाही, कुणीही त्याचा सुमोटो सुद्धा घेतला नाही, किंवा स्वतःहून तो गुन्हा दाखल करून घेतला नाही, कुणीच घेतला नाही. कुठेही देशभर आंदोलन नाही, काही नाही. सगळं मुरदाड पडलेलं आहे. ही न्याय व्यवस्था म्हणजे सगळ्या देशातल्या भ्रष्टाचाराचा उगम स्थान जर कुठला असेल तर तो राजकीय भ्रष्टाचार आहे. आणि हा राजकीय भ्रष्टाचार थांबवण्यासाठी या 6 महिन्याच्या कार्यकाळात, B.R. गवई साहेबांच्या या 6 महिन्याच्या कार्यकाळात, या भीमाच्या पुत्राच्या कार्यकाळात नेमके काय निर्णय झाले जरा सांगावं. मला आजही त्यांच्या आईचे ते स्टेटमेंट आठवतात, ज्यावेळेस मी स्वतः ते स्टेटमेंट प्रसिद्ध केले होते. ज्यावेळेस TV9 ला एक मुलाखत देताना त्यांच्या आई म्हणाल्या होत्या की माझ्या मुलाच्या हातनं या देशाच्या सर्वसामान्यांची आणि न्याय व्यवस्थेची सेवा घडावी, ही माझी अपेक्षा आहे. बघा ना आई काय म्हणाल्या होत्या, एकदा पहा. कारण मोठ्या व्यक्तींना जेव्हा पदं मिळतात, त्या पदाला न्याय देण्यासाठी आणि त्या पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना ते पदं मिळतात आणि त्यांनी ते केले पाहिजेत, असं मला साहेबांच्या बाबतीमध्ये आणि भूषणच्या बाबतीमध्ये वाटत होतं, वाटत आहे आणि वाटत राहील. त्या माऊली म्हणतात, ज्यावेळेस मोठ्या व्यक्तींना पदं मिळतात त्यावेळेस त्या पदाच्या माध्यमातून, किंबहुना त्या पदाला न्याय देण्यासाठी आणि त्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्या पदाचा वापर झाला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा होती. मला खरंच सांगावं, त्या माऊलीची अपेक्षा खऱ्या अर्थाने किती पूर्ण झाली. आपण आपल्या माऊलीची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, माऊलीच्या शब्दांना खरं करू शकलो नाही. त्या माऊली पुढे असंही म्हणतात की आजवर भूषण गवई यांनी, म्हणजे त्यांनी साहेबांचं नाव घेतलं, साहेब म्हणजे रासू गवई, आणि त्यानंतर B.R. गवईंचं त्यांनी नाव घेतलं. त्या म्हणतात, आजवर यांनी देशाला, समाजाला उपकारक असे निर्णय घेतले, समाजाभिमुख निर्णय घेतले, आणि तोच पायंडा हे पुढे चालवत ठेवतील. आता खरंच त्या माऊलींच्या मनात कदाचित हे चांगले विचार असतील, त्यांना वाटत असेल हे असं काही घडेल, पण तसं काही घडलंय का? जरा पहा त्या माऊली काय म्हणतात. त्या लोकांसाठी त्याच्या हातून काम त्याने करावं असं मी म्हणत नाही, ते होईलच. कारण सर्वसामान्यांना न्याय मिळेल आणि सर्वसामान्यांना तो न्याय मिळाल्यास
मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आहे. कारण की त्याला मी लहानपासून पाहते आहे, त्याचं नेचर काय माहीत आहे आणि तो समाजाभिमुख असल्यामुळे त्याने जे जे काही न्याय दिले ते देशाला समाजाला उपकारक असणारेच त्याने आतापर्यंत न्याय दिलेला आहे. तोच पायंडा तो पुढे चालवेल. आणि तोच पायंडा बी आर गवई पुढे चालवतील. हे जे शब्द आहेत त्या माऊलीचे, त्यातला पायंडा हा शब्द घ्या. तुम्ही मला खरंच सांगा, खरंच तो चालवला जात आहे का? अगदी 2-3 दिवसांपूर्वी तो निर्णय झाला, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने एक स्तुत्य निर्णय घेतला होता. राष्ट्रपती आणि राज्यपालांना कालमर्यादेच्या अंतर्गत आणलं होतं. 90 दिवसांची कालमर्यादा त्यांना ठरवून दिली होती. जे रिझनेबल टाइमच्या नावाखाली वर्ष 4 वर्ष 5 वर्ष घेत होते. लोकांनी निवडून दिलेली सरकार त्यांना कशा प्रकारे अडचणीत आणायचं, विशेषतः काय म्हणतोय मी, फक्त विरोधी पक्षाच्या सरकारांना अडचणीत आणायचं, त्यांनी पारित केलेली विधेयक नामंजूर करायचं किंवा तशीच खोळंबवून ठेवायचं. हे कांड जे करत होते त्याला एक सुप्रीम कोर्टाने एक मर्यादा घालून दिली, 90 दिवसाच्या आत निर्णय घ्या. तुम्ही तसाच तो थांबवून ठेवू शकत नाही, नाहीतर तो निर्णय ग्राह्य धरला गेलाय. म्हणजे जे काही समजा तुम्ही आमदारांची नावं दिलेली आहेत, तुम्ही विधेयक दिलेलं आहे, त्याच्यावर विशिष्ट काळामध्ये त्या 90 दिवसाच्या काळात जर निर्णय नाही झाला तर तो निर्णय ग्राह्य मंजूर झाला असं आपण ठरवूयात. याच्या विरोधात जाऊन निर्णय दिला आणि त्याचे हेड होते बी आर गवई. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस जाता देशाच्या केंद्र सरकारच्या धार्जिने निर्णय घेऊन गेले आणि आम्ही म्हणायचं हे पायंडे, म्हणजे तुम्ही लोकांसाठी या देशासाठी वेगळं काहीतरी करून गेले, त्याचे पायंडे, याला आम्ही तसं मानत नाही. ती माऊली आणखी पुढे जाऊन काय म्हणते, माणूस म्हणून अपेक्षा, ज्यावेळेस त्यांना मला वाटतं पत्रकारांनी अपेक्षा विचारल्या, त्यांनी विचारलं तुमच्या काय अपेक्षा आहेत? माणूस म्हणून चांगला घडावा आणि असं वागावं जेणेकरून माझी मान उंच राहील. माऊलीचे बोल आहेत, काय म्हणाली पहा. आणि त्याची झळ त्यांना शेवटपर्यंत येऊ नाही दिली. राहिला प्रश्न मुलाचा, तर अपेक्षा कधीच मुलांकडनं कोणती ठेवली नाही. जी काही अपेक्षा असेल ती सार्वजनिक अपेक्षा, की ते माणूस म्हणून चांगला घडावा आणि लोकांना असं काही त्यांनी वागावं की माझी मान उंच राहील. आणि अपेक्षा काही कोण, त्या माऊलीला खरंच आता विचारावं, तुम्हाला वाटतं का माणूस म्हणून चांगले घडले असतील? जरूर, त्यांनी मेहनत केली असेल सर्व काही, पण तुमची मान उंचावेल असे निर्णय त्यांनी घेतले आहेत का? हा साधा प्रश्न, आणि छातीवर हात ठेवून उत्तर द्यावं. मला 100% खात्री आहे माऊली त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. याचं कारण सांगतो, शिवसेनेच्या बाबतीत न्याय घडेल. उद्धव साहेबांचे मला आजही ते बोल आठवतात, ज्यामध्ये उद्धव साहेब एका भाषणादरम्यान म्हणाले होते, म्हणजे ज्यावेळेस नुकतीच यांची नियुक्ती झाली होती 52वे सरन्यायाधीश म्हणून, आता 53वे मला वाटतं जस्टिस सूर्यकांत, म्हणजे सिनियरिटीच्या आधारावर जस्टिस सूर्यकांत आहेत. आणि त्यांचा कार्यकाळ मी तुम्हाला सांगतो, फार मोठा कार्यकाळ मिळालाय बरं का जस्टिस सूर्यकांत यांना. 15 महिन्याचा कार्यकाळ आहे. जवळपास मला वाटतं फेब्रुवारी 2027 पर्यंतचा जस्टिस सूर्यकांत यांचा कार्यकाळ असणार आहे. कारण मागचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि हे त्यांचा 6 महिन्यांचा कार्यकाळ होता. 6 महिन्याच्या कार्यकाळात खरं तर काय निर्णय अपेक्षित आहेत, बऱ्याच ठिकाणी बदल अपेक्षित आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये 6 महिन्यात तो माणूस काय निकाल देऊन जाणार? तुमच्या केसेसला 6 महिन्यांच्या तारखाच पडत नाही, तिथे हा माणूस निकाल काय देणार? ठीक आहे, आता 15 महिन्याच्या कार्यकाळात हे जस्टिस सूर्यकांत कुठली जादूची कांडी फिरवणार आहेत मला माहित नाही, कुणाकडे कुठल्याही अपेक्षा नाही. पण तुम्ही मला सांगा, मागच्या वेळेस ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या तोंडी मी ते वाक्य ऐकलं, मला कुठतरी वाटलं की यानंतर तरी कमीत कमी एखादी तारीख पडेल. पण उद्धव साहेबांच्या त्या बोलण्यानंतर सुद्धा यांची साधी तारीख पडेल. ते काय म्हणाले उद्धव साहेब, की तुम्ही कुत्र्या मांजरावर निर्णय घेता, आम्ही त्याचं स्वागत करतो. कुत्र्या मांजरांचे हक्क तुम्हाला कळतात. म्हणजे कुत्र्यांच्या विरोधातले काही निर्णय आले होते किंवा काही याचिका आल्या होत्या भटक्या कुत्र्यांच्या विषयी, तुम्हाला त्यांचे अधिकार कळतात, कुत्र्यांचे भटक्यांचे अधिकार कळतात, मांजरांचे अधिकार कळतात, त्या भटक्या कुत्र्यांचे अधिकार कळतात. तुम्हाला ती लोकशाही तडफडते आहे. तुमच्या त्या काय ते परिशिष्ट 10 अनुच्छेद 10 काय ते पक्षांतरबंदी कायदा 10, त्या 10ला 12 लावले. लक्षात घ्या, त्या 10चे 12 लावले गेले, पण तुम्हाला ते मात्र दिसलं गेलं नाही. उद्धव साहेबांचे ते बोल त्यांच्याच तोंडून आहे का, काय म्हणाले ते पहा. पण विशेष म्हणजे आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब, त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट निर्माण झाले. आणि त्यांनी मत व्यक्त केले की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने
याबद्दल निर्णय दिलेला असला तर मी स्वतः त्यात लक्ष घालेन. याला म्हणतात कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश. त्याच सरन्यायाधीशाने मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते. 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. 1 झाले, 2 झाले, 3 झाले, आता आपण 4थे बसलेला आहात. त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल. त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला, ही मी हात जोडून विनंती करतो आहे. हात जोडून विनंती करतो. गवई साहेब हात जोडून विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, शिवसेनेच्या बाबतीत न्याय करा. पण काहीच घडलं नाही. असो, ज्यावेळेस आम्ही लहानपणी नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकलो होतो, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे नामधारी प्रमुख आहेत, त्यावेळेस त्याचा अर्थ तेवढा कळाला नाही. फक्त आपलं परीक्षांमध्ये पास होण्यापुरतं आम्ही पाठांतर करायचो आणि घोकमपट्टीसारखं लिहून यायचो. पण आज खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये ज्यावेळेस अगदी नागरिकशास्त्राचं पुस्तक तुम्हाला आठवतं, अगदी बारीकचं असं पुस्तक असायचं, अगदी मला वाटतं 20-25 पानांचं पुस्तक. जे पुस्तक खरं तर एवढं मोठं असायला हवं होतं, ते पुस्तक तुमच्या आयुष्यात एवढंच राहिलं. अगदी 20-25 पानांमध्ये तुमच्या आयुष्याचं नागरिकशास्त्र लिहून टाकलं. नागरिकांसाठी काय महत्वाचं आहे, त्यांच्या आयुष्यावर कसला परिणाम होणार आहे, त्याची पुस्तकं ही एवढी एवढीशी, आणि नको ती पुस्तकं ही एवढी मोठी मोठी, ज्यांचा आयुष्याशी काडी मात्र संबंध नाही. तुम्हाला किती पटतंय नाही पटतंय कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. पण आज हे रबरी स्टॅम्प, हे जे नामधारी आहेत सगळे राज्यपाल वगैरे, हे तुमच्यावर म्हणजे लोकाभिमुख सरकारांवर हे वर्चस्व गाजवत आहेत. पूर्वी असं होतं बघा, मी तुम्हाला काही वेगळी माहिती देतो. पूर्वी राज्यपाल निवडताना राज्यसभेची मंजुरी लागायची, राज्यसभेची मंजुरी असणं आवश्यक होतं. आता मात्र राष्ट्रपती त्याची नेमणूक करतात. आणि तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो, म्हणजे राष्ट्रपतींना सुद्धा पंतप्रधानांचा सल्ला मानणं हे बंधनकारक आहे. म्हणजे जर तसं नाही झालं तर त्याच्या विरोधात, राष्ट्रपतींच्या विरोधात सुद्धा महाभियोग येऊ शकतो. याचा अर्थ राष्ट्रपतींनी मागच्या वेळेस ज्यावेळेस ते 14 प्रश्न माननीय सुप्रीम कोर्टाला विचारले, त्यांच्या अधिकाराच्या अंतर्गत 143च्या अधिकाराअंतर्गत, म्हणजे प्रेसिडेन्शियल रेफरन्सच्या अधिकाराअंतर्गत राष्ट्रपतींनी माननीय सुप्रीम कोर्टाला जवळपास 14 प्रश्न विचारले. आता खरं तर हे प्रश्न 14 प्रश्न माननीय राष्ट्रपतींनी विचारले असतील की पंतप्रधानांनी विचारले असतील, हा प्रश्न मी तुम्हा सर्वांवर सोडतो. कारण पंतप्रधानांच्या सल्ल्याशिवाय राष्ट्रपती हे काम करू शकत नाहीत, किंबहुना पंतप्रधानांचा सल्ला घेणं हे अनिवार्य आहे. मग असं असताना राष्ट्रपती बिना पंतप्रधानांच्या सल्ल्याशिवाय असे 14 प्रश्न विचारतील का, हाच माझ्या मनाला पडलेला सगळ्यात पहिला प्रश्न. म्हणजे हे प्रश्न जर पंतप्रधानांनी विचारले असतील, याचा अर्थ हे प्रश्न राजकीय नक्कीच असणार. याचं कारण सांगतो, विचार करा. फक्त राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांना 90 दिवसांची अट घातल्यानंतर लागलीच हे प्रश्न विचारले जातात. कारण रिझनेबल टाइमच्या अंतर्गत 5-5 वर्षांचा सरकारचा कार्यकाळ असतो. तुम्ही 4-4 वर्ष जर एखाद्या विधेयकावरच सही करत नसाल तर त्या राज्य सरकारांनी करायचं काय? त्यांनी सरकारमध्ये येऊन त्यांनी बनवलेली विधेयकच जर पारित होणार नसतील, कारण राज्यपालांची सही ही राज्याच्या विधेयकांवर आणि देशाच्या विधेयकांवर ही राष्ट्रपतींची सही ही अनिवार्य आहे, हे सुद्धा तुम्हाला नागरिकशास्त्रात शिकवलं गेलेलं आहे. मग जर तुम्ही सरकारात येऊन मुख्यमंत्री बनवून जर एखादं विधेयक पारित करत असाल आणि त्याच्यावर राज्यपाल सहीच करत नसेल, काय करायचं? तो शेवटी एक कागद ठरला, तो कचऱ्यात टाकून द्यायला हवा. म्हणजे तुम्ही प्रति सरकार म्हणजे तयार करत आहात, प्रति सरकार. आणि त्यांना ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट चाप लावतं त्यावेळेस मात्र तुम्ही हे असे प्रेसिडेन्शियल अधिकार वगैरे वापरता. आणि लक्षात घ्या, घटनेचं इंटरप्रिटेशन करताना ज्यावेळेस हा निर्णय दिला गेला त्याच्या विरोधात 7 जणांचं बेंच असणं हे अनिवार्य आहे घटनेचं इंटरप्रिटेशन करताना. मग ज्यावेळेस हा निर्णय दिला गेला बी.आर. गवई साहेबांच्या त्या खंडपीठाकडनं, त्यावेळेस त्याच्यात 5च जजेस होते. आता काय याचा अर्थ लागतो मला माहित नाही, पण ते संविधान के प्रती सच्ची श्रद्धा और निष्ठा मला इथे कुठेही दिसत नाही. आणि त्याही वेळेस मला वाटतं 200 आणि 201च्या अंतर्गत माननीय सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता, ज्यावेळेस हे 3 महिन्यांची त्यांना एक चौकट घातली गेली होती. असो, अनेक गोष्टी आहेत ज्यावेळेस 75 वर्षापूर्वी माननीय
घटना म्हणजे घटनेची संबंध टीम आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं झालं ते त्यावेळेसचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील आणि घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांना कुठेही याची कल्पना नसेल की 75 वर्षापूर्वी त्यांनी आजच्या काळाला ते गृहीतच धरलं नाही की आजच्या काळामध्ये या असल्या सुद्धा गोष्टी घडतील. नाहीतर आणि ही इतकी निर्लज्ज माणसं सत्तेवर येऊन बसलेली असतील याची त्यांना बिलकुल कल्पना नसणार. नाहीतर त्यांनी त्याच वेळेस या अशा कालमर्यादा स्पष्टपणे घातल्या असत्या घटनेमध्ये. आणि घटनेमध्ये अशा कालमर्यादा घालण्यासाठी कुठलंही घटनेमध्ये दुरुस्ती होत नाही बरं का. बरं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, पक्षांतर बंदी कायदा हा सुरुवातीला असा काही मजबूत कायदा नव्हता. जो आता आहे ना टू थर्डचा, हा कायदा मजबूत झाला राजीव गांधींच्या काळामध्ये. आणि राजीव गांधींनी काय केलं होतं त्यावेळेस, याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला एक आमदार जरी पक्ष बदलतोय, एक खासदार जरी पक्ष बदलतोय तरी ते चालायचं, पण त्यांनी काय केलं, हा आकडा 2/3 करून टाकला होता. ज्यामुळे कमीत कमी पक्षांतर बंदी कायदा म्हणजे असं सांगतो की तुम्हाला 2/3 मेजॉरिटीने तुम्ही जर बाहेर पडत असाल आणि एखादा गट करून एखाद्या पक्षात विलीन होत असाल तर ते चालेल, पण एखाद दुसरा आमदार नाही. आज मला सांगा, या भारतीय जनता पक्षाच्या या 10-12 वर्षाच्या काळामध्ये कुठला निर्णय झाला असा? कारण सगळे निर्णय घटनेचा बारीक अभ्यास केला, कुठे कुठे लूप होल्स आहेत आणि त्या लूप होल्सचा बरोबर फायदा उचलला गेला. असो, या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचं कारण एवढं किंवा तात्पर्य एवढं, कालच जस्टिस BR गवई यांची निवृत्ती झालेली आहे आणि नवीन जस्टिस आलेले आहेत. या नव्या जस्टिसच्या कार्यकाळामध्ये आता शिवसेनेच्या बाबतीत काय घडेल मी आता काहीच बोलणार नाही. फक्त एक गोष्ट सांगतो, जस्टिस सूर्यकांत यांच्या काळात एकमेव झालेला चांगला निर्णय तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाखाली हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे आणि ही वाक्य त्यांनी लिहावं. आता लिहिलं जातं नाही जातं मला माहित नाही, पण हे वाक्य लिहावं एवढं मात्र त्यांच्याकडनं करण्यात आलं होतं. अगदी तसाच प्रकार शिवसेनेच्या चिन्हाखाली जर आला ना तर भरून पावल्यासारखं होईल. बाकी ह्या केसच्या बाबतीत पुढे काय होणार नाही होणार मला खरंच आज सांगता येत नाही, कारण आज जवळपास 4था जज त्या जागेवर येऊन बसलेला आहे, पण कुठेही याच्यामध्ये मला प्रगती दिसत नाही. हे सगळं जाणून बुजून होतंय का काय, अशा प्रकारच्या मनामध्ये शंका येऊ लागलेत. अजूनही न्याय व्यवस्थेवर कुठतरी एक तो तोडका मोडका विश्वास आहे. पाहूयात काय घडतंय. पण जस्टिस BR गवई साहेबांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या फेल ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सबंध कार्यकाळाला, त्यांच्या 6 महिन्याच्या कार्यकाळाला तुम्हा आम्हा सर्व शिवसैनिकांकडनं, लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांकडनं त्या 6 महिन्याच्या कार्यकाळाला आपण श्रद्धांजलीच अर्पण करूयात. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.